20 जून 2022ला महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं। या सरकारची वर्षपूर्ती होऊन अगदी 2ही दिवस झाले नाहीत तेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप झाला आणि यावेळेस मात्र राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असल्याचं ठासून सांगणाऱ्या अजित पवारांनीच राष्ट्रवादीशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आहे। नुकताच एका कार्यक्रमात अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको असल्याचंही बोलून दाखवलं होतं। तर मागच्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशाही वावड्या उठल्या होत्या। तेव्हा मात्र अजित पवारांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं सांगत यावर पांघरून घातलं आणि आता अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सगळ्यांचीच झोप उडालीये। महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे। आपण जर का महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर चुलता आणि पुतण्याचं आणि भावकीचं राजकारण हे महाराष्ट्रात कधीही यशस्वी झालेलं नसल्याचं दिसून येतं। त्यामुळे पुन्हा एकदा चुलता पुतण्याच्या आणि भावकीच्या राजकारणातील वाद आता चव्हाट्यावर आलाय। महाराष्ट्राच्या राजकारणातील चुलता आणि पुतण्याच्या अशा जोड्या ज्या राज्याच्या राजकारणात यशस्वी झालेल्या नाहीत त्याबद्दलचीच माहिती देणारा लेट्सअप मराठीचा हा खास रिपोर्ट। तर चुलता पुतण्याच्या जोडीमध्ये पहिली जोडी आहे ते बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची। 2003ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची धुरा ही उद्धव ठाकरेंकडे सोपवली। मात्र राज ठाकरे यांना ही गोष्ट पटली नाही आणि त्यांनी काही दिवसातच शिवसेनेतून बाहेर पडत मनसे या पक्षाची स्थापना केली। तर दुसरी जोडी आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांची। गोपीनाथ मुंडे हे भाजपचा महाराष्ट्रातील आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातील मोठा चेहरा म्हणून ओळख होती। तर मुंडे यांना मराठवाड्यातील लोकनेते म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। गोपीनाथ मुंडे यांच्या हाताला धरूनच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे राजकारणात आले। मात्र याही चुलता पुतण्याच्या जोडीत काही मतभेद झाले आणि धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची वाट धरली। अजित पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते म्हणून धनंजय मुंडे ओळखले जातात। बीड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचं घराणं म्हणजे क्षीरसागर घराणं। या नावाशिवाय बीड जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्णत्वच प्राप्त होऊ शकत नाही। बीड जिल्ह्यातही जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर ही चुलता पुतण्याची जोडी हिट होती। मात्र या कुटुंबात नंतर वाद झाले आणि 2019ला बीडमध्ये चुलता पुतण्यात लढत झाली। पुतण्या संदीप हे राष्ट्रवादीकडून तर चुलते जयदत्त हे शिवसेनेकडून लढले आणि या निवडणुकीत मात्र जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्याच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला। तर चुलता पुतण्याच्या जोडीमध्ये चौथ्या क्रमांकाची जोडी आहे अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांची। राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्यातील मतभेद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचे काका अनिल देशमुख यांचा कटोला विधानसभा मतदारसंघातून पराभव केला। 2019ची निवडणूक आशिष देशमुख यांनी काँग्रेसकडून लढवली होती। मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला। तर राज्याच्या राजकारणातील चुलता पुतण्याची पाचवी जोडी आहे सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांची। अजित पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे बडे नेते अशी ओळख असणारे खासदार सुनील तटकरे यांचेही त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्याशी मतभेद झाले। सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांची राजकारणातील एंट्री हेच कारण ठरलं या दोघांतील मतभेद होण्याचं। यामुळे अवधूत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। पण त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह पाहून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। तर राज्याच्या राजकारणात अजून काय काय घडामोडी घडतील हे आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू। मात्र त्याआधी जर का तुम्ही आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो केलेलं नसेल तर लगेचच करा।